हे तरुण हे डिस्कोनं गुटक्यानं मारायला लागलं. अहो चालू मोटरसायकलीवर दाताने पुढी फोडते बाकी नातवते. 2 मिनिटात कोंबडीला जुलाब झाले म्हणे पीळ किनार रस्त्यावर पिचकारी. रोडवर घाण, घरात घाण, एसटीत घाण, मंदिरात घाण, खातोय पण घाण. गु गु ह्याची सुरुवातच येतो नाही. गु टकाल्या काय होते खा, विकत घेऊन खा. फिल्टर होऊन पुढीत भरून आलाय. 2 पुढे तोंडात होते म्हणतो शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांनी काय गुटखा खाऊन स्वराज्याची स्थापना केली रे नालाय का? कुठे शिवाजी कुठं गु खावतो आणि तुझं त्याची नाव घेते लायकी आहे का आपली? आमचं काय काय बुवा सुद्धा गुटखा खात्यात माळा घालून. मी वारीमध्ये बघतो माऊलीच्या सोहळ्यामध्ये कुशाल धोतार धरून पानपट्टीवर जाणार. ए गोवा दे, तुझी आई काय गोव्याला गेलती? लका बुवा झाला बुवा गोवा खातो ना आलाय का? असल्या बुवांना घावल तिथं उघडा करून डांबरी वर्गणी करून चेचला पाहिजे. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. काय गडबड आहे? मध्ये कोण माध्यम आहे? ताई लोक काय गड गप्पा मारताय तिकडे? ताई काय वाकून गप्पा मारताय? खाली बसून मारा गप्पा. एवढं वाकून काय कंबारट बोलताय? हा लग्नाचा आहो मावशी कुठे आहो? लग्नाचा टाइम 3:30 पावणींचा आता सेकंद राहिले. गाडी मी बाहेर उभा घेतो. तुम्ही आत येऊन बसला काय? गाडी खाली बसून घ्या, मला गाडी चालू करायची. मामी कुठे आहेत? मामी ओ मामी चला मामी चला, तुम्ही वरच्या गावी चला. लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. चला चला लग्नाला ए, चला. लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. ए, लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. टाळकरी माळकरी लग्नाला चला. लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. मारवाडी मारवाडी लग्नाला चला. लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. लग्नाची हवा तुम्ही बघायला ए, चला. लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. पुढे घर मागे दार, सर्व पुढे घर मागे दार. 5 खणाची खोली, आज बसून मामी तुम्ही खाऊ नका पोळी. सज्जन हो, हे भारूड म्हणजे काय दादा कोंडकेचा, अमिताभ बच्चनचं, हेमा मालिनीचं नाही आणि माझ्या बापाचं तर मुळीच नाही. नाहीतर माझ्यासारख्या हिरोला वाटायला पोरग मगाची साडी नेसले तेव्हा काय चिकन नेसत होता. आम्हाला हौशीने काय इतक्या लांब येऊन तुमच्या पुढे रात्रीची लुगडी नेसून नाचायची. पण या ठिकाणी आम्ही नुसतं कीर्तन प्रवचन व्याख्यान सांगत बसलो असतो. आतापर्यंत कुत्र बी काय थांबलं नसतं. एवढा नखरा केला म्हणा, जेवढा इकरा गोळा झाला. तर नुसता नखरा बघून वेड होऊ नका. ऊस डोंगा प्रसन्न हे डोंगा काय भरणाची वरलिया सोंगा. वरची रंग डोंगर सोंगा बघून आपली फुकट वेळ व्यर्थ घालू नका. हे नाथांचं भारूड आहे. भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे भवरूढींचं दर्शन. मी आतापर्यंत तुम्हाला अनेक पात्र करून दाखवली, अनेक सोंगा आणून दाखवली. ही केवळ तुम्हाला मी भुलीची इंजेक्शन दिली. तुम्हाला उघड्यावर भूल चांगली चढली हे बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे. आता कोणी हल्ला तर टाका चुकल, टाका चुकला तर टाक्यात पू होईल. टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल, ऑपरेशन फेल की तुम्ही सुद्धा फेल. तर सक्सेस ऑपरेशन होईपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. हे नाथांचं भारूड आहे. एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्टास होता, एवढाच उद्देश होता की जेणेकरून आजकालचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, परमार्थिक आवड त्याला कशी निर्माण होईल, योग्य दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जागा होईल, हे जगात नाथांनी रोग बघून भारूड रूपी औषध तयार केलं. रोग आशा द्याव्या वल्ली देणे बाधा झाली ती. रोग बघून औषध तयार केलं. पण आम्ही औषध न घेता बाटलीच बघून खुश होतोय, वरचं लेबल बघून आकर्षित होतोय. आत औषध कसलं आम्हाला चव कळाली नाही. पण हे झटका मारणार औषध आहे. समजा तुम्हाला खोकला येतोय, मग तुम्ही मेडिकल मधून औषध आणलं आणि घरात ठेवून दिलं. घरच्या लोकांनी मला सांगितले तुझ्या खोकल्याचं पातळ औषध आणलंय, टेबलवर बाटली ठेवली, 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बस, 5:30 पर्यंत खोकला थांबेल. असं कधी होईल का? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. त्याच पद्धतीनं या भारूडाचा अर्थ तुम्ही लक्षात न घेता न आणता नुसती सोंग बघून असं करून निघून गेला, तुमची अवस्था तशीच होईल. एखाद्या गाढवाला जर पत्रावळीवर मसाले भात, वांग्याची भाजी, जिलेबी, बुंदी, लाडू सगळं काय वाढलं आणि पत्रावळी गाढवा पुढे मांडली, गाढव काय करतं? वरचं सगळं सांडतं आणि अगोदर पत्रावळी खातं. ते गाढव खातं. पण आपण माणसं आहोत, मग आपण नेमकं काय खायचं आणि काय घ्यायचंय हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. चला 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 लग्नाला चला. लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. बाई साळूबाई लग्नाला चला. लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. नक नाही ना तिला, नक नाही ना तिला, भोकपाडा भीतीला, काय खाता न तिला. इथं बरं मांडव, तिथं बरं भावला, उंदराच्या वेळात वाराट जमलं. चला केव्हा
गप्पा बंद करा गप्पा हे होता गहू पळकल्या नऊ कुराडीनं तुटताना लई लई मऊ डुमडुम नाळक वाडाला वाळक उमराला काकड्या आल्या नवरी आली इशी पशी नवरी झाली अग मारुती दातवासी लग्नाची हवा तुम्ही बघायला लग्नाची हवा तुम्ही बघायला चला बाई शाळूबाई लग्नाला लग्नाची हवा तुम्ही बघायला चला नेट पाठ करून थाट डेंट डेंटरंग नेट पाठ करून थाट मामी नका दाऊ तोरा वरच्या गावी जाता मामी ढुंगण घेते वारा त्याचा मुर्दा उचल त्याला बुवा चालय हलकट दिसतोय काय पण बोलतोय पण लक्षात ठेवा ताई आई नो आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची एकनाथ महाराजांनी जे गाथ्यात लिहिले तिच्या तोंडाने बडबडतोय माझ्या बापाच्या गाथ्यातलं पोत्यातलं ठिक्यातलं बाचक्यातलं काय नाही एकनाथ महाराज सांगता सज्जन हो परमेश्वराने तुम्हा आम्हाला एवढा अलोलिक प्रकारचा नरदेह दिलाय हे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय अरे या मॉडेलचं काहीतरी सार्थक करा हे न मिळणारं मॉडेल आहे शेवटचं प्रोडक्शन आहे बोर्डाची परीक्षा आहे व्यवस्थित पेपर दे नापास झाला तर तुला त्याच वर्गात राहावं लागेल वेड्या नव्हे ही तुझी फायनल टीम आहे वन डे नीट खेळ खेळ परत कधी सामने भरतील सांगता येत नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म कलियावर्म फेरा पडे अरे 84 लक्ष योनीमध्ये अनेक कोटी कोटी सामने फिरून 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 हा मानव देह हा फायनल टीमचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये भगवंतानी तुला माणूस म्हणून जन्माला घातलाय माणूस म्हणून जन्माला घातलाय पण ए माणसा अरे माणसा जन्माला येऊन माणसाच्या जन्माला येऊन जर तू माणसासारखा वागत नाही तुला कुत्र्यासारखं मारावं लागेल कुत्र्यासारखं मारावं लागेल जागा हो मी माणूस आहे ह्याची जाणीव करून घे आणि माणसासारखा जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न कर अनेक संतांनी पोटतिडकीने सांगितलं अरे हे न मिळणारं मिळालंय ह्याचं काहीतरी हित करा पण या कलियुगामध्ये या देहाचा आपण काय हित करतोय डेरे 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 आमचं 1 नंबरचं हित 2 नंबर ना 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 2 नंबरचं हित 3 नंबर डिंग डॉंग डिंग बघा की आजकालचं कार्ट्या एखादं संडासला बसू द्या त्यानं जर असलं कुठं भावगीत ऐकलं ती चेटी तिथंच अरे 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 तुला काय चावलं का फिटी येते का वात येतोय का पेरल्याचा झटका आलाय ती मध्ये डिस्को या डिस्कोंच्या जगाचा फिस्को झाला आणि महाराष्ट्राचं वाटुळ झालं लाज वाटते सांगायला चांगल्या कुलवंत घरात असणारी जवान पोरं हिजड्यासारखी डॉल्बी मध्ये डीजी मध्ये नाचू लागली तिथं नाचूच नाही तिथं ही निर्लज्ज होऊन नाचायला लागली आणि जिथं नाचायला हवं तिथं मात्र लाजू लागली नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी भजनामध्ये कीर्तनामध्ये आजकालचा तरुण वर्ग औषधाला सुद्धा भेटत नाही आळंदी पंढरपूर कुठं बघा हे बसणार खोंड बघा बारकी जळलेले मुटरी कुठवर इकडं रिवाइंडिंग करून वापरणार हा नावे हाऊस मध्ये येऊ दे ना जरा इकडं पण नाही ना आणि एखादं चुकून डिस्कोचं बर्ग जर बसणार दिंडीत हारीपाठात टाइमपास म्हणून नाचायला लागलं लगेच उघडं पडतं हे कुठल्या नेमकं पिशवीतला इथे ज्ञानबात करा त्याच्या हापिंगवरच कळतंय नेमकं कुठला इथे त्याची चुकच नाही हे विज्ञान युग आहे घरोघर टेप टीव्ही झाल्यात वाटे तेवढे चॅनल झाल्यात आई बापाने एखाद्या चॅनल दाबायचा आणि दोघांनी सुरू करायचं मग ती 4-5 चिली पिले असते ती बघते तशी नाचते ती त्यांचा काय दोष आहे का कडून राहून पेरल्यावर जायफळ लागणं शक्य आहे का शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीज पेरलं तर शुद्ध फळ खाता येतील पण दारात लावतोय कडुलिंबाचं झाड आणि मग तो यंदा आंबे का लागले नाहीत येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं आज पाहायला गेलं तर घराघरातली संस्कृती बिघडत चालली आहे गावची संस्कृती बिघडली आहे राज्याची संस्कृती ढासळली आहे देशाच्या संस्कृतीचं वाटोळ झालंय आज उघड्या डोळ्याने पण बघतो देशामध्ये का हालचाली चालू आहेत देश कुठल्या अवस्थेमध्ये प्रत्येक जण ऐकतोय वाचतोय पाहतोय आपण तोंडाने फक्त एवढंच म्हणतोय मेरा भारत महान गावल तिथलं का बाळ हान म्हणून तर भारत ठेवलाय घाण त्याची नाही आम्हाला जाण काय राखतो मी भारत मातेची शान इतिहास वाचणारी आणि इतिहास सांगणारी मंडळी परफेक्ट तयार आहेत इतिहास घडवणारा भादर माझ्या छत्रपती शिवबानंतर अजून कोण जन्माला आला नाही आज प्रत्येक जण येतोय मी माझीन माझं एवढंच गोल्ड राऊंड मध्ये बघतो याच्याकरता बंधूंनो गेलेले दिवस जाऊ द्या आपल्या राजकारणाचे आपलं कर्तव्य नाही राजकारण आपला विषय नाही पण या कालाच्या ओघानं तुम्हा आम्हा सर्व समाजाला आज या संतांच्याच विचाराची नितांत गरज आहे म्हणून आमच्या दत्ताप आहेत चेतन सेठ आहेत हिने हा कार्यक्रम घडवून आणला दत्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं का होईना नाम सप्ताह या ठिकाणी सुरू ठेवलाय नाम ह्याची गरज आहे समाजाला संतांच्या विचाराची पण संतांचा विचार आहे का मला वेळ कुठं आहे आता जेवढं तुम्ही संतांचा विचार ऐकाल तेवढं खास आकर्षणामध्ये सगळं वाटोळ होणार सगळं बोळा फिरणार संतांचा विचार तिकडे राहणारच नाही आमच्याकडे
जाऊ द्या, तो विषय आपलाय नाही, याच्याकरता गेलेले दिवस जाऊ द्या. आतापर्यंत तुमच्या आमच्यातून चुका झाल्या असतील. मला तर वाटते दत्त जयंतीत नसावं होत. बरं, मी उत्सव कशाचा करता हे जाणलं पाहिजे. माझ्यासारख्यानं बोलणं सुद्धा चुकीचं आहे. बरं, तुम्हाला राग आला तर मला चपलीन हाना, मी कुणावर कंप्लेंट करणार नाही. पण जरा योग्य मार्गाने तुम्ही जे चाललंय ना ते त्याच मार्गाने चला. नको तर वेगळं वळण वेगळं नको नका टाकू. दत्त जयंतीचा उत्सव आहे. अखंड ब्रह्मांड नायक असणारा तो दत्तराज, त्याचा आपण जन्मकाळ करतोय आणि आपण काय करतो ह्याचं भान असलं पाहिजे. असो, गेलेले दिवस जाऊ द्या. आतापर्यंत राहिलेलं आयुष्य तर आपलं सत्कारने लागावं. मग दास बाबा सांगतात, सावधान होई सावधान, 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 सावधान होई सावधान. सावधान. 10 वर्ष बालपण, 20 वर्षात जाईल हे तारुण्य, अंगी भरला अभिमान, तयाशी न कळे काही. साधन 10 वर्षाचं बालपण असा लडपणामध्ये खेळता खेळता नकळत निघून जातं. मग 20 वर्षाचं नव चैतन्य देहात निर्माण होतं. नवरक्त साळसाळ करतं. काही करू काय ना, काही करू काय नाही, इकडे शिरू का तिकडे शिरू, ह्याव करू का त्याव करू, ह्याची चप्पल मारू का बुट मारू. नवरक्त असतं, चंचल असतं, रस्त्याने चालत सरळ चालत नाही, एसटी बसमध्ये व्यवस्थित बसत नाही, घरी नीट वागत नाही, भजन कीर्तनाला चुकून गेलं, माणसावानी मांडी घालून बसून ऐकत नाही, सारखा वाळा 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 वाळा, टंगडं इकडे करू का तिकडे करू का, बोवाच्या बोकांडी ठेवू. बघा कोण कोण कसं कसं बसलं तुमचं तुम्हाला माहिती. आता जरी तुम्ही पाया काढला तर थोड्या वेळानं पुढे सरणारच आहे. कारण पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. एकदा आपल्या इंद्रियाला घाणेरडी सवय लागली, कुठली बी माणसाला सवय लागू द्या, सवय लागली सुटणं कठीण. मग कोणाला ह्याची सवय लागती, त्याला माणसं कळत नाही, एसटी स्टँड कळत नाही, समाज कळत नाही, मंदिर कळत नाही, पावित्र्य कळत नाही, चालू स्वयंपाक सुद्धा कळत नाही. आलं ध्यानात की तिथंच काचला बोट पुसून कणिक मळायला सुरुवात. छान टेस्टेड चपाती, गरम मसाला घालून केलेली खास वारकऱ्यांसाठी. आणि आज काच्या माझ्या तरुण पिढीला, माझ्या तरुण बांधवांना एवढी जबरदस्त सवय लागली. आम्ही ज्याला व्यसन समजतो ही तरुणांची फॅशन झाली. गुटखा गुटखा. काय मार्केट आहे गुटख्याला? उसाला मार्केट नाही, कांद्याला बटाट्याला टोमॅटोला मार्केट नाही, एवढं सध्या गुटख्याला मार्केट आहे. वाटे तेवढे गुटखं निघालं, गुटखं खाऊन तर भांड पोरं आज गुटख्या घेऊन मारायला लागली. ज्या मायभूमीला भारत देशाला तरुण युवा शक्तीची गरज आहे, हे तरुण हे डिस्कोनानं गुटख्यानं मारायला लागलं. हे काय देशाचं भवितव्य घडवणार? जो स्वतःलाच कंट्रोल करत नाही तो अनेकांचं का रक्षण करणार? अहो चालू मोटरसायकलीवर दातानी पुढी फोडते बाकी नातवते. 2 मिनिटात कोंबडीला जुलाब झाले वेणी पीळ किनार रस्त्यावर पिचकारी. रोडवर घाण, घरात घाण, एसटीत घाण, मंदिरात घाण, खातोय पण घाण. गु गु ह्याची सुरुवातच इथून आहे. गु टकाल्या काय होते? खा, विकत घेऊन खा. फिल्टर होऊन पुढीत भरून आलाय. 2 पुढे तोंडात होते, म्हणतो शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांनी काय गुटखा खाऊन स्वराज्याची स्थापना केली रे नालाय का? कुठे शिवाजी कुठे गु खावतो आणि तुझं त्याची नाव घेते लायक आहे का आपली? आमचं काय काय बुवा सुद्धा गुटखा खात्यात माळा घालून. आमच्यात विलय न गायते एक एक. मी वारीमध्ये बघतो माऊलीच्या सोहळ्यामध्ये कुशाल धोतार धरून पानपट्टीवर जाणार. ए गोवा दे, तुझी आई काय गोव्याला गेलती? लका बुवा झाला बुवा आणि गोवा खातो ना आलाय का? असल्या बुवांना घावल तिथं उघडा करून डांबरी वर्गाने करून चेचला पाहिजे. तर जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने योग्य पत्ते सांभाळावी. वारकरी माळकरी समाजाचा जबाबदार नागरिक आहे, तरी समाजामध्ये जबाबदारीनं वागलं पाहिजे. बेजबाबदार वेळेसारखं वागता कामा नये. शालेय वातावरणामध्ये मुलं मुली देखील गुटखे मावेत सगळू लागले. गुटख्याचा परिणाम काय झालाय माहितीये का? या गुटख्यामुळं समाजामधला 70% तरुण नपुसक होत चाललाय. नपुसक त्याला म्हणा जय हरी, ते म्हणतं जय हरी एवढा हरी. मग ह्या देवाच्या वाऱ्या कर, दे देवाच्या वाऱ्या कर, हे जेवण अंड उतर, ते जेवण कोंबड उतर, हा दिवृष बघ, तो ज्योतिष बघ, इकडं पळ तिकडं पळ, गुजरातला जा. अरे मला असं का करतो? काय सांगायचं मला महाराज, लग्नाला 5-6 वर्ष झाली पण पाळणाच हालना. येड्या म्हणलं पाक तुझा हालायला लागला तर पाळणा कधी हालणार? हा गुटख्याचा परिणाम आहे. तरुणांनो, मी तुम्हाला खाण्याकरता पैसा देत नाही बंधूनो, तुम्ही तुमचा पैसा खर्च करताय. पण काय खावं काय खाऊ नयेचं भान ठेवा, तारतम्य ठेवा. आता तुम्ही कोणी खाल्ला असाल, आता तुम्ही कुणी गुटखा खाल्ला असाल, खात असाल, दत्त भगवंताची शपथ घेऊन सांगतो, उद्यापासून तुम्ही कुणी गुटखा खाल्ला, तुमचा 7 दिवसात झटका झाल्याशिवाय राहणार नाही. दत्त महाराजांची शपथ. खाऊन बघा दिवस मोजा.
योग्य वयामध्ये योग्य वळण देहाला नाही तर जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे. अरे बंधूनो, आपला दिवसेंदिवस वय वाढत असतं. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आयुष्य कमी होतं. ज्यावेळेला वय वाढतं त्यावेळेला आयुष्य कमी होत असतं. आणि वय झाले 25. मुलगा 20 वर्षातून 25 वर्षामध्ये येतो. आपल्या वडिलांना म्हणतो, दादा माझ्या बराबरच्या पोरांची लग्न झाली, त्यांना 4-4 पिल्लं झाली, माझं लग्न कधी करणार? यंदा माझं लग्न केलं तर ठीक, नाही तर मी काहीतरी करून घेईन. मला वाटतं इकुलते कार्ट काय लपड करते का, आंतरजातीय विवाह करते का, आत्महत्या करते का, कोणाची पळवून नेते. या भीतीनं बापानं मुलाचं लग्न उरकलं. शुभमंगल. लग्न झालं, शिंगाड बिंगाड वाजलं, 16 दिवस लोटले गेले, सत्यनारायणाची पूजा मांडली आणि 16व्याचा कार्यक्रम थाटात चाललाय. पिलिलिली 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 पिलिलिली. 16वा झाला, सत्यनारायण झाला, देवदेव उरकला आणि काही कालांतराने वार्षिक पाळणा बी सुरू झाला. रामभाऊ किती? 12. आता मारा. काही काळाला डझन पिल्ल झाली. शंभरात माशी गुंडळ त्या प्रपंचात घुरफडून गेला. आई आठवणा, बाप आठवणा, देव आठवणा, धर्म आठवेना. आता काय आठवतंय? काय आठवत ना बाबा? एका भंगातून सांगतात, लग्नानंतर बाईलेचा झाला दास, न करियास मातेची 9 महिने ओझे वागवून, तिचा उतरी तसे सीन, माकड जैसे गारुड्याचे, काहीचा बाईले पुढे नाचे, पिता सांगता हित गोष्टी, दुःख वाटे तया पोटी, ऐसा बाईलेने गोविला, एका जनार्दनी वाया गेला. जन्म देते आई बापाला पण अक्षरशः लाथाडतो, वृद्धाश्रम दाखवतो आणि बायकोच्या पुढे कापूर बत्ती लावून जय देव जय देव जय माझे बायको, जय माझे बायको, तुम्ही सांगाल ते आम्ही जरा ऐकू. जय देव जय आई राजा उधे उधे. ऐकून तुझा मी ऐकू. साडी तू म्हणलं तरी तयारी नाही. दोन का मार खातो का? घरमंत्र्याचं ऐकावंच लागतं. कारण प्रत्येक पुरुष लग्नानंतर आपल्या बायकोचा गडे असतो. बायकोनुसार ऑर्डर सोडायची. हो कुठे गेलतात का वेळ? घरात रॉकेट नाही, चहा नाही, गॅस संपला का, डोळे गेले का, सगळं मीच बघावं लागतं की काय? आणतो ना आणतो ना. आपण कोण आहे? गडी. गडीच का बाय? शंका आहे का तुम्हाला? अब आपण गडीच आहे ना. आपल्या घरी आपण माणूस कामाला ठेवतो. आपण आपल्या घरी माणूस कामाला ठेवतो पैसे देऊन. तो आपला कोण असतो? गडी. आपला गडी असतो. तसं ह्यांच्या आई बापाने तुम्हा आम्हाला हुंडा म्हणून पैसा मोजलाय, म्हणजे आपण ह्यांचं कोण? गडी. रास्त आहे. जो हुंडा घेतो तो बायकोचा आयुष्यभर गडी गुलाम म्हणून जगत असतो. जो हुंडाच घेत नाही तोच फक्त बायकोचा नवरा होऊ शकतो. आणि कोण गडे आणि कोण नवरा आहे तुमचं तुम्ही बघून घ्या. अरे हुंडा कोणी घ्यावा? हुंडा असलेनी, ज्याच्या अंगात बागुल समाजी हिंमत नाही, ताकद नसल्या छक्क्याने हुंडा घ्यावा. त्याला तू मोठा उद्योगपती दिसतो, द्राक्ष ऊस बागायतदार दिसतो आणि लोकांच्या पुरी जाळून हिरो होंडा घेतो रे ही जड्या. अशा नालायकांना पुरी देऊच नका. आता पुरी हायत्याच कुठं? प्रत्येक गावामध्ये 30-40 वर्षाचा टोनग दाड्या राखून हिंडतात. या आमच्याकडलं त्या पोरांचं बाप येतात. महाराज हो महाराज, तुम्ही हिंडता फिरता जरा बघा की आमच्या पप्प्याला एखादी पोरगी. आता म्हटलं पप्प्याचा पप्पा जाग्यावर राहू दे, त्याच्यावर भांडार टाक आणि ती खंडोबाला सोडून. आता पुरीच नाही, ते आपणच मारल्या ना, आपणच मारल्या. मला एक विनंती वाटते, आश्चर्य सुद्धा वाटतं. आमच्या भगिनी वर्ग आहे, स्त्री वर्ग आहे, हा ताई लोकांना सुद्धा वाटतं मला मुलगा व्हावा, मला मुलगा व्हावा, म्हणून ते पुरीला मारून टाकते. स्वतः स्त्री असून स्त्रीला मारते. अरे ह्याच्यासारखं पाप आहे का सांगा? लक्षात ठेवा. पोरगी दिसली कट, पोरगी दिसली कट, पोरगी दिसली कट. का? तुला आई पाहिजे, बहीण पाहिजे, मावशी पाहिजे, काकी पाहिजे, बायको पाहिजे, मुलगीच का नको? का मुलींचा तिरस्कार तुम्ही आम्ही केला? म्हणून आता ही फजिती झाली. सदा शेकडा या समाजामध्ये 70% पोरं शिल्लक आहेत. समाजामध्ये बिन लग्नाची 70% पोरं शिल्लक आहेत. बोटा मोजण्या इतक्या 30% मुली शिल्लक आहेत. बाकीच्या पोरांचं करायचं काय? टाका पुलात गाडून एक 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 नवीन पुलाच्या कामात घाला. परीला दगाड. आता काय इलाज नाही. ही स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे बंधूनो. ही स्त्री भ्रूण हत्या थांबवा. मुलीला मारू नका, तिला जन्माला घाला, तिला शिकवा, तिला मोठं करा. ती शक्ती आहे, ती आदिमाते शक्ती आहे, जगन्माता आहे. मुलगी साजी समजू नका, तिला मारू नका. बरं दिवसेंदिवस प्रपंचा व्याप ताप वाढतोय आपल्या. वय झाले 40. अरे 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, नेत्राची भूल पडली, मग तयाला चालताना काही न दिसे जवळी. 40 वर्ष झाली, डोळ्याला चष्मा लागला. बाबा काय दिसत का नाही आता? कोण आहे? ए कोण आहे? नाही म्हणलं का दिसत का? आता पोरानू कशाचं दिसायचं राहिलंय? आता उग धुंदाक
धुंदाक दिसत राखेलवत राखेल त्याची पडद निघतेल. अरे तरणाबांड होता, जवान होता, तगडा होता, डोळं चांगलं होतं, डोळेकडे चांगलं पाहिलंच नाही. या मंडपात येऊन ज्ञानेश्वरी उघडून वाचली नाहीस, गाणेरडी माशिकर रात्रंदिवस डोळ्या पूर्ण काढली नाहीस, टीव्हीचा चॅनल मोकळा ठेवला नाही, माझ्या सख्या आई बहिणीकडे कधी डोळ्या नीट पाहिलं नाही. आणि आता उग धुंदाक धुंदाक कारखान्याची मळी सोडत्यात, मळी माझी मोतीबिंदू जळून ठळक दिसल. काय काय डंगरी बिलय चॅप्टर व किती जरी डोळं खोल गेलं ना, काय काय म्हातारे माणसं टीव्ही पासून हलत नाही. पोरालाच म्हणणार, ए पोरानो, अरे तुम्ही कुठं कीर्तनाला चालला असला तर मला तेवढा टीव्ही चालू करून देता का? आता ह्याला टीव्ही चालू करून काय गेम खेळायची का? ए नमुनिया. आणि तेवढ्या जर जाहिरात लागली, जाहिरात मध्येच हसणार, ही कुंची रे, ही कुंची, ही तुझी मागची. अरे डांगरिया. आणि म्हणतो आता कसं किती माणसाला मस्ती हो, आपलं आयुष्य राहिलंय किती, झालंय किती, ह्याचं भान नाही आम्हाला, जाण नाही. दिवसेंदिवस वय वाढताना आयुष्य कमी होतं आणि वय झाले 50. 50ची काय सांगू फजिती, काळे केस पांढरे होती, तोंडातील दंत पंगती हलू लागती, तयाला म्हातार पण म्हणती. 50 वर झाली, 50 काळी केस पांढरी झाली, तोंडाचं बोळकं झालं. काय बाबा, कसं काय पोट पाण्याचं काय चावतं का नाही आता? काय म्हणला, चावतं का? आता पोरांनो चेष्टा करता का? आमचं कशाचं चावायचं राहिलंय. आता उग पोटाच्या आगीला तसाच घोलमाडून तसाच गिळतू, तसाच गिळा तसाच मर. लाज वाटते का? तुला काय तसाच गळ्या देवा निर्माण केलाय का? देवे दिला देह भजना गोमटा, याच देही घडे देवाचे भजन. केवढा सुंदर नरदेव भगवंतान तुला भार केला. हे फुकट दिले देवानी, फुकट. एक दमडा तुझ्याकडून घेतला नाही रे देवानी. दिली इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, येणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. अरे सर्वस्व प्रभूने तुला भार केलं, एक दमडा तुझ्याकडून घेतला नाही. तोंड चांगलं दिलं होतं, तोंडाने कधी चांगला बोलला नाही. या तोंडाने भगवंताचं चिंतन केलं नाहीच. या तोंडाने कुठला ढाबा मोकळा ठेवला नाही, परमिटरून बीर बार सोडलं नाही, कच्चं म्हणलं नाही, भाजलेलं म्हणलं नाही, रोगाने मेलेलं म्हणलं नाही, उतरून टाकलेलं सुद्धा म्हणलं नाही, गुटखा माशिवाय चगाळलं नाही, हाडकाशिवाय काय फोडलं नाही, नरकाशिवाय काय प्राशन केलं नाही. आणि आता तसाच गिळतो, तसाच गिळण्यात एखादा बोकडा झाडू काढकून मर. राक्षसी अवलाद 50 वर्ष घालवलीच आणि वय झाले 70. 70ची काय सांगू यातना, बसल्याला उठवना, उठले तर त्याचे पुढे चालवेना. वर्षामध्ये अशी अवस्था निर्माण झाली की जाग्याला फाउंडेशन प्या. एकदा बैल बसला की उठतच नाही, दोघा चौघांना धरून उभा केला, पाय उचलत नाही, तरी तोंडातून देवाचं नाव येत नाही, तरी बसल्या बसल्या पोरांना म्हणते, ए पोरानो, अरे इकडे या, आमचं कशाचं पिकलं पहार, एखाद्याशी पटकन गळून जायचं. तर बाबानो, परपंच जरा नीट ध्यान देऊन करा, नाहीतर त्या बुवा लोकांच्या नादाला लागून कुठं आळंदी पंढरी करून तुळशीची लाकडं गळ्यात घालून आत्मा मारू नका. अरे खाऊन पिऊन टणटणीत राहा, आपला परपंच सांभाळा. अरे मी ही तुमच्या करता कसं कसं करून ठेवलं माझ्या जीवाला माहित. तर बाबानो, बुवापासनं सावध राहा, आपला परपंच सांभाळा. आपल्या शेजारचं राम्याचं 2 एकरी काय निघालंय म्हण, तेव्हा मी म्हणतोय माझ्या डोळ्यात देखत एवढं खरेदी खत झालं तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटल. त्या 2 एकरा का तुझी 2 थडगी बांधायची ती का? अरे मसनात गवरे गेले ना, पण लाचावले मन लागले से गोडी आईसे झाले. माणूस मराय टेकला, माणसाला प्रपंच सुटतच नाही आणि परमार्थ मात्र आठवत नाही. तुझी दाढी जळू दी, तुझी दाढी जळू दी, पण माझी बिडी पिटू दी. अशी लोक तयार झाली. 4-5 म्हातारी माणसं थंडीमध्ये बिड्यावर कट्ट्यावर बसली. एका म्हातारी बिडी तोंडामध्ये पकडली, काडी ओढली, थंडीमुळे हात कापत बिडीवर आणि दाढीलाच काडी. ती दाढी लागली बुरबुर बुरबुर जळायला, ते लागलं तर पडायला. शेजारचं म्हातारं बघतं, म्हणतं राम्या थांब, इजवू नको, माझी बिडी तरी पिटवून घेऊन. अरे ह्याचा जीव चालला की. तशी या जगात सख्खे भाव जरी असले, माता तुझं घर जळू दे, पण माझं वांग बाजू दे. सांगा अशा लोकांना कधी परमार्थ करणार, कधी माझ्या भगवंताविषयी अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा त्यांवर नको. ती घाणेरडी कृत्य करता 60-70 वर्ष निघून गेली आणि वय झाले 80. 4-20 मिळून 80 झाली दशा दिवसे. दिवसी नवा पुढे दिला पूज्य वय
झाले 90. 90 वर्ष झाली बाल्कनीचं तिकीट मिळायची वेळ आली तरी मुखातून भगवत चिंतन नाही. वय झाले 90 आता म्हणतो राहीना मला कशाची शुद्ध. अरे वेड्या माझा माझा मनसी परिवेड्या कोण आहे तुझं. या गावचा नगराध्यक्ष माझा, नगरसेवक माझा, बायको माझी, मुलं माझी, 118 माझी, टाटा सुमो माझी आणि हिरो होंडा सुद्धा फकडूचीच. परिवेड्या माझा माझा मनसी परिवेड्या कोण आहे तुझा. राज हंस उडून गेला पिंजरा रिकामा राहिला. मग ही जनता जनार्दन म्हणती तयाला. मेला रे मेला म्हातारा मेला रे मेला म्हातारा मेला रे. संपूर्ण आयुष्याची विल्हेवाट. ए म्हातारे मेले तुम्ही कुठे चाललाय. काय माणसं आहे ती. तुम्हाला दया माया आहे का काय. तुमच्या घरात उद्या मेले जातं का पडू दे म्हणून. खाली बसा. कुणी उठून जात घरापर्यंत जाणार नाही. तुमच्या गॅरंटीवर बघा. मी त्याला जबाबदार राहणार नाही. नो अपील. एक 5 मिनिटं थांबत आहे लोकांनो. गडबड करू नका. 5 मिनिटं करता. तुम्ही 10व्याला नका येऊ पण धन देऊन तर जा की. 3ऱ्याला येऊ नका, 10व्याला येऊ नका, कार्याला येऊ नका. धन देऊन तर जा. ज्या प्रकारे सायकल पंक्चर व्हावी आपण भिंती येऊन टेकवावी त्याच नाही ना हा देह देखील पंक्चर झाला. भिंती नाणं लावतात. त्यात म्हाताऱ्याचं प्रेत घराच्या बाहेर आणला. भिंती लावलं. सगळे सुरेश मित्र बायकापूर रडतायत बोंबलतायत. म्हातारा मेला रे मेला म्हातारा मेला रे मेला म्हातारा मेला रे मेला म्हातारा मेला रे मेला म्हातारा मेला रे मेला. तुम्ही हसताय बाई. आमच्याकडे मासे मेल्यावर रडतात, तुमच्याकडे हसतात वाटतं. काही भागात फरक असतो. आता म्हातारे आंघोळी तयारी केली, गरम पाणी केलं, पाठ मारला, म्हाताराला 4 चौघान धरला. म्हातार पळून जाईल म्हणून म्हातार धरलं, पाठावर आणला, आंघोळ घालायला सुरुवात झाली. आंघोळ घालताना म्हातारी 4 मुलांना घेऊन रडत असते. रडत रडत म्हातारी मुलांना सांगत असते, ए माझ्या बाबानो आता कसं व्हायचंय? या देवाचा मुर्दा उचलला त्याला का बाबावलं नाही. पण माझ्या बाबानो माझं तेवढं ऐकून घ्या. अरे त्यांच्या हातातल्या अंगठ्या आणि गळ्यातलं लाकीट तेवढं काढून घ्या. आयुष्यभर या प्रपंचाकरता मुलाबाळा करता नको त्या पद्धतीने नको त्या मार्गाने हव्यास करून हे सगळं सोडणं ना ऐश्वर्य मिळवलं. वेड्या अरे काय घेऊन चाललास, किती घेऊन चाललास. तर जन्म जोड आपण आयुष्यभर हा भाव कोणी संपत्ती मिळवतो केवळ दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याकरता. या प्रपंचाला काडी सुद्धा आपण मिळत नाही. कारण हा प्रपंच शाश्वत आहे, नाशवंत आहे, मृगजळ आहे, क्षणभंगूर आहे. तो शाश्वत नाही. आमचा भ्रम शाश्वत आहे. आम्ही भ्रमात आहोत, आम्ही घमेंडीत आहोत. ही बंगला माझाच, ही गाडी माझीच. का जातानावर बसून जात नाही. मग लोकांच्या खांद्यावर जाण्यापेक्षा जा ना गाडी. बायको माझी, पोरं माझी, त्यांना पण हे ना गाडीत टाकून खाली काय ट्रॉफिक जाम करतो. हा सगळा आपला भ्रम आहे. आपल्या हातात अंगठ्या सुद्धा अंगठीवाला माणूस जर जेवणाच्या पंक्ती सोडला ना ते उगीच शायनिंग करतो. बघा हे भाजीवाले इकडे ना, इथं वाढ. हे बुंदीवाले इकडे इथं वाढ. ती बुंदीन भाजी कुठं असते माहित नसते. पण लोकांनी अंगठी बघावी. पण बोट नाचवतं इथं वाढ आणि तिथं वाढ. पण वेड्या अंगठी घालण्याचं बोट कुणी दिलं? कधी विचार केलाय का आपण? करतो का? ज्या परमेश्वराने तुम्हाला हात पाय नाक डोळे कान हे दिले ओरिजिनल अलंकार आहेत. ओरिजिनल अलंकार हे कुणी दिले हो? कधी विचार केलाय? कुणीच विचार करणार. वर्ण काय घालतो ती म्हणतो माझं हाताला बोटच नसती. तुमच्या आमच्या हाताला बोट नसती तर अंगठ्या कुठं घातल्या असत्या? गुडघ्यात का म्हशीच्या शिंगात? बघा प्रत्येक बोटामध्ये स्प्रिंग आहे. कुठल्या MIDC तयार झालंय. इथं जॉईंट दिला परमेश्वराने. हात बसवताना हा कोपरातला सांधा न बसवता असं सरळ ठेवलं असतं तर कसं खाल्लं असतं? लोकांना चारावं लागलं असतं खा म्हणून. आणि तुम्ही कशा मिस्त्री घासले? त्या मिस्त्र्या ट्रायल करा. तुम्ही तव्यावर दात घासला असतं असं. आणि आपलं नाक आहे ना, नाक हे नाक समजा उलट लावलं असतं वर भुक्क करून तर सायलेन्सर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून. आपण किती छान दिसलो असतं उलट्या नाकाचं. पावसाचा एक थेंब सुद्धा वाया गेला नसता. पाणी आडवा पाणी शिरवा. वृक्षारोपणला इथे 2 खड्डे झाले असते. रुमालाची गरज लागली नसती. वर्षावर माल लेवल झाला असता. त्यातने म्हाताऱ्याचा अलंकार काढून घेतलं. तुमच्या हातात पुष्कळ अंगठे 5 बोटा तुम्ही 50 अंगठे घाला. चोराला चोर कधी अंगठे काढताना ग्रेस लावतो का तूप लावतो?
अरे डायरेक्ट कुराण मारते आणि पोटात सगळं टांगट्याने येते, नाकात काय घातलं नाक तोडून येते, कानात कसलं कान फाडून येते. हे सर्व चोरीला जाणार धन आहे, चोरीला जाणार धन. पण तुम्ही असं कधी ऐकलंय का पंढरपूरला आषाढी वारीमध्ये गर्दीची संधी साधून अचानक चोटीने हल्ला करून सर्व वारकऱ्यांच्या माळा कापून नेल्या? आली का टीव्हीला पेपरला बातमी कुठं या वारकऱ्यांच्या माळा कापून नेल्या म्हणून? अरे दिली तरी कुणी घेना का? त्या माळेची आम्हाला किंमत कळत नाही, कळाली नाही. त्याला आम्ही तुच्छ मानतो, जे व्हायला करतो. एखादा वारकरी भेटला ते टिंगल करतो, ते चेष्टा करतो, त्याला लावारी समजतो. पण बाबानो, हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे, म्हणूनच अजून महाराष्ट्र जिवंत आहे, हे लक्षात ठेवा. आयुष्यभर तुम्ही किती जरी मोठं लॉकेट करून गळ्यात घातलं, 50 किलो सोन्याचा कांडा जरी गळ्यात घातला, अरे मेल्या तुमचा कमरेचा करदोडा कोणी ठेवत नाहीत. मात्र त्याच वेळेस जर तुमच्या गळ्यात ही पवित्र तुळशीची माळ असेल ना, तुम्ही मेला नव तुम्हाला जाळलं, या माळेला कोणी सुद्धा हात लावू शकणार नाहीत. म्हणजे तुमच्या आमच्या देहावर येणारा शेवटचा अविनाशी अलंकार काय असेल? फक्त पवित्र तुळशीची माळ हा तुमच्या आमच्या देहावर येणारा शेवटचा अलंकार आहे. याची जाण ठेवा आणि लवकरात लवकर दत्त जयंतीपर्यंत लायसन धारक व्हा. कच्च्या लायसनवर गाड्या चालवू नका. आरटीओ एखाद्या ट्रक खाली घेऊन जाईल. गेटकेनं ऊस जाळू नका, सभासद बना. हा देहरूपी ऊस गेटकेनं न जाळता माऊलींचं तुकोबरायांचं सद्गुरूंचं सभासद बना. देहावर तुळशीपत्र ठेवा, ज्याचा आहे त्याला समर्पण करून टाका. अशा तऱ्हेने म्हाताऱ्याचा अलंकार काढून घेतला, म्हाताऱ्याला वरात पॅक केली, शितळीनं वडकाली, गुलाल टाकला, वरात उचलली आणि स्मशान भूमीकडे निघाली. म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला. म्हाताऱ्याची दुःखद वार्ता म्हाताऱ्या मुलींना सासरी कळाली. आपले वडील देवाज्ञा झालं हे ऐकून त्या पुरी आरडत ओरडत माहेरी आल्या आणि आपल्या वडिलांची अंत्ययात्रा स्मशान भूमिकेत चाललेली पाहून मुली मोठमोठ्याने ओरडू लागल्या, रडू लागल्या. आरडत ओरडत मुली बापाच्या प्रेताच्या पाठीमागे आल्या आणि त्या प्रेताला मुली पदरानं वारा घालू लागल्या. म्हातारा हवं न उठलं तर उठलं. पोरगी वारा घाल म्हणते, दादा हो असं कसं झालंय? एवढी कशाची गडबड झाली होती? एवढी संक्रांत सुद्धा कशी होती नाही? पप्पा या बारीनं मला चांगली साडी घेतो म्हटला होता, त्यांना पण 2 तोळ्याची अंगठी करतो म्हटला होता, आणि सगळा ठेवून कसा चालला? बाबा तुमच्या वाटणीचं मला का नेलं नाही? पिकी उंदराचं औषध आहे. आता म्हातारा काय सर्कस बघायला चाललाय वय? तुझ्या वाटणीच्या मला का नेलं नाही? तुला बी नेऊ की? तू इथं बघ खास आकर्षण, मग तुला बी नेऊ. अरे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आमचं काळीचे नाही कोणी. आई बा भाऊ बहीण मुलं बाळ बायका पोरं हे कुठपर्यंत? फक्त स्मशान भूमीपर्यंत. हा जो आपला बायका मुलांचा प्रपंच आहे, अक्षरशः भगवंतांनी जीवनाच्या मार्गावर मांडलेलं एक मायावी नाटक आहे. या नाटकामध्ये गुरफुडून अंत होतोय. त्या तरुण महात्याचं प्रेस स्मशान भूमीत नेलं, लाकडं रचली, रॉकेल ओतून काडी लावली, जाळ झाल्याबरोबर ताटीचा बांबू फाट वाजला. रामभाऊ फुटलं व फुटलं, काढा तंबाखू. संपलं वेड्या, तुला जाळून मातेळ मिळून मोकळी झाली. आता कोण तुझा विचार करतो? परत कोणी कुणाचा विचार करायला मोकळा नाही. आणि विचार करण्यासारखं आपण काय महात्मा गांधी नाही, आपण काय छत्रपती शिवाजी महाराज नाही, आपण काय धर्मवीर संभाजी बाबा नाही, किंवा आपण काय ज्ञानोबा तुकोबा नाही. आपली पुण्यतिथी जयंती मागे साजरी व्हायला आपल्या पोराने आपला दावा केला तरी पुष्कळ. एवढी आपली लायकी. याच्याकरता आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडा वेगी. संसार सोडू नका. संसार तर तुम्ही आम्हाला केला पाहिजे, करायला हवा, करावा. पण या संसारामध्ये आपली भूमिका अशी असू द्या, संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. या प्रपंचातून भगवंताला आपलंस करून घ्या. आपला तो एक देव करून घ्यावा, येणे विना जीवा सुख नो हे. आपण किती मोठे जागीरदार झालो, टाटा बिर्लाचे जावाई झालो, अंबानीचे युवाई झालो, तरी भगवंताशिवाय पर्याय नाही. तू काय म्हणे, तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. ज्यानं हे तुम्हा आम्हाला सर्वस्व दिलं, ज्यानं हे तुम्हा आम्हाला सर्वस्व दिलं, तोच परमात्मा. यातून नक्की तुम्हा आम्हाला सोडल्याशिवाय राहणारच नाही. पण बापानो, आपण त्यांना विसरू नका बरं. मग दास बाबा सांगतात, सांगून गेले गुरुदास, आता तरी तुम्ही सोडा संसार प्रपंचाची आस, जाऊनी सद्गुरूंची कास. भजन करा रात्राणी दिवस. तुम्हाला आता नक्की वाटेल झालं वाटतं भारूड चला असं म्हणून कोणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही. मी शिट्टी मारल्याशिवाय अजिबात कोणी लूज फाउंडेशन करायचं नाही. 5 मिनिटामध्ये कोणी गडबड करायची नाही. मी वेळ घेत नाही. 1-3-4 मिनिटामध्ये कार्यक्रम आटवतोय. ज्या करता आपण या ठिकाणी एकत्रित आलोय, त्याचं चिंतन होते. दरबारात आलोय दत्त भगवानांच्या, तर आपण त्याचं चिंतन करूया. ज्याला हात त्यांना हाताने टाळी वाजवा, त्याला तोंड नाही त्याने तोंडाने भजन म्हणा, त्याला हात नाही तोंड नाही तर नावीलाज आहे. पण हात तोंड जर कोणी गैरहजेरी लावली तर आंधळ्याला काय पांगळ्याला, त्याला महारोग झाल्याशिवाय राहणार नाही. असं घडू नये याच्याकरता मोठ्या प्रेमाने दत्त सद्गुरू भगवान दत्तात्रयांचं भजन सर्वांनी मिळून करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वा 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 काय भजन म्हणला हो तुम्ही तुमच्यानं काय उतरून टाकू कॅमेरेमन टाकू का पेटीवाला टाकू का पकवाजवाला टाकू काय भजन म्हणला मांडव हल्ला कदा 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 ही वरचं झुंबर हालत होतं तुमच्या भाषणाने निघाला का येर निघाला का येर निघाला काय काय लोक काम चालू रस्ता बंद काय काय तू किती बेगर वटवट आम्ही हाय निबार घट पण वाघानं तुमचं सकाळ कनेक्शन कट ते सुद्धा मीटर सकट काय पाठीमागे इकडे तिकडे आजूबाजूला लोक आहेत त्यांना वाटतं असं कुठं होतं काय तवा त्याला सकाळ झाल्यावर कळलं तुम्ही खात्री करून बघा मी काय मोठा कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्त परायण हिंद केसरी बुवा नाही माझं नाव लक्ष्मण सदाशिव राजगुरू मुक्काम पोस्ट कनेर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर पंढरपूर शेजारी माझं गाव आहे पण मी सध्या इंदापूर तालुक्यात बावडा गावी राहतो आणि माझं असणारं एक्सचेंज स्थान त्रिक्षेत्र नारायणपूर येथील माझे सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य नारायण महाराज त्रिक्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय शेवटी गुरु की शक्तीवर मेरी भक्ती सद्गुरूंचं अधिष्ठान पाठीचे असल्याशिवाय समाजामध्ये फिरणं बोलणं तेवढं सोपं नाहीये आतापर्यंत मी काही बडबडलो तुम्हाला सांगू शकलो हे संपूर्ण माझ्या सद्गुरूंचं एक कॅसेट आहे साऊंड बॉक्स फक्त माझा आहे सद्गुरू कृपेनं संत महात्म्याच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांनी मला दिलेल्या योग्य वेळी योग्य संस्कारामुळं हे तुमच्यापुढे मी उभा राहू शकलो बोलू शकलो बोलता बोलता भावनेच्या भरात काय तोंडातून वेडेवाकडे शब्द गेले असतील मला क्षमा करा काही बरोबर असेल हे दत्तप्रभूंच्या चरणी समर्पण करतोय या ठिकाणी योगायोगाने धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान यांचे असणारे आमचे दत्ताभाऊ आहेत आमचे देशमुख साहेब आहेत चेतन काका आहेत हे सर्व मंडळींनी प्रेमाने हा मला निमंत्रित करून आमच्या प्रमोदजी रणवरे यांच्या मार्फत मला निमंत्रण करून या ठिकाणची सेवी संधी दिली त्याबद्दल या प्रतिष्ठानचे म्हणून मी आभार मानतो खरोखर मला सुद्धा या माळवडीत असं वाटतं मारावं आताच मारावं आणि लगेच तुमच्या पोटाला जन्माला यावं किती सोन्यासारखी माणसं तुम्ही शांत बडबड नाही गोंधळ नाही भजन करा करत नाही टाळी वाजवत नाही इतकी रगील चांगली तुम्ही माणसात आनंद वाटला या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी योगाने घडून आणला आमच्या क्षेत्र नारायणपूरच्या ठिकाणी सुद्धा येत्या 24 तारखेपासून कार्यक्रम चालू आहेत येणाऱ्या 24 तारखेला 24/12ला 200 कोटी शिवदत्त नामाचा यज्ञ ज्या वेळेला मी 2000 साली केला होता त्या यज्ञाचा 23वा वर्धापन दिन 24 तारखेला आहे आणि 25 तारखेला दत्त जन्म सोहळा सायंकाळी 7:03 दत्त जन्माचा सोहळा होणार आहे त्यानंतर कीर्तन भजन भारूड रात्रभर तो कार्यक्रम चालेल आणि 26 तारखेला 26/12ला दत्त जयंती उत्सव म्हणजे मिरवणूक दत्त महाराजांची गावातून ग्रामप्रदक्षिण निघते हाती घोडे दिंड्या पताका घेऊन सर्व हा मोठा लावा 1,00,000-2 लाख समाज असतो तर तुम्हीही एखाद्या दत्त जयंतीला आमच्या नारायणपूरला येऊन दत्त दर्शनाचा लाभ घ्यावा हे आपल्याला निमंत्रण देतो माझे असणारे आमचे पीटी मास्तर हरिभक्तपरे गुलाबाई तांबोळी आमचे गुलाबाई तांबोळी हे मुस्लिम समाजाचे आहेत बघा इंदापूरचे 72 वर्ष वय आहे चालता येत नाही तरी काठी घेऊन मी येणारच मला येऊ वाटतं येणारच अरे म्हटलं कुठं मारला तर कुणी सांभाळायचं पोरं तुझ्या आमच्या नावानं बोंबलायची म्हणा काय काय होय ते पण ती येते म्हातारं पेटी वाजवायला हे आमचे दुसरे कलाकार हरिभक्ते परायण हनुमंत महाराज भिसे हे फलटण तालुक्यातल्या होळचे आहेत आमचे विशाल महाराज दराडे हे वालचंदनगरचे आहेत आम्ही कुणी एका गावचं नाही पण आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत असतो स्थानिक वारकरी मंडळ भजनी मंडळी हे आमचे आजोबा वयोवृद्ध आहेत बघा त्यांचं 80च्या पुढे वय झालं असेल तरी सुद्धा आवड आहे मला वाटतं तरुणांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा हे जास्त आकर्षण बघण्यापेक्षा हे आकर्षणात सामील व्हावं जरा हे दत्त दरबार जो आपण तुम्ही भरवलाय केवढा सुसज्ज मंडप अरे केवढं मोठा आनंदाचा आनंद आहे खरोखर तुम्ही सर्वांनी हे जे घडवून आणलं दत्त महाराज तुम्हाला अशीच भरभराट हो तुमच्या हातून सत्कार्य घडो ही दत्तचरणी प्रार्थना करतो झाली सेवा दत्त प्रभूंच्या चरणी समर्पण सेवेला पूर्ण विराम